मनापासूनच्या शुभेच्छा देतो। मला वाटतं त्यांचं हे कोविड काळातलं काम अतिशय उल्लेखनीय आहे। त्यांनी केलेलं कामाची नोंद महाराष्ट्राच्या जनतेने नेहमीच घेतली पाहिजे आणि आम्ही कायमस्वरूपी मी जनतेच्या वतीनं शासनाच्या वतीनं अतिशय मनापासून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो। दोन महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यामध्ये पहिला निर्णय 18 ते 44 वयोगटाला तूर्त शब्द महत्वाचा आहे, कारण तूर्त स्थगित आपण करत आहोत, कारण आपल्या जवळ लस ही उपलब्धता नाही आणि त्याचं कारण भारत जे काही दोन महत्वाचे कंपन्या आहेत या कंपन्याकडूनच फक्त लस मिळते सध्या, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन, आणि त्यामुळे 45च्या वरच्या लोकांचा जो कार्यक्रम भारताने राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून लसीकरणाचा घेतलेला आहे त्यालाच खऱ्या अर्थाने दुसरा डोस भारत सरकार देऊ शकत नाही आणि म्हणून त्यांच्या डोसला आज कोविशिल्डला साधारणपणे 1.5 महिन्यात किंवा 2 महिन्यात मॅक्झिमम आणि कोवॅक्सिनला 1 महिन्यात हे ड्यू डेट्स असतात आणि म्हणून आपण सेकंड डोस कंपल्सरी देणं गरजेचं असल्या कारणाने जर नाही दिलं तर पहिल्या डोसचा उपयोग होत नाही, त्याच्याबद्दलचा परिणामाचा उपयोग होणार नाही, लोकांसाठीच वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तूर्त 18 ते 44 आपण स्थगित करत आहोत। आज एवढं सांगितलं जातं, माननीय मुख्यमंत्र्यांना आदर पुनावालाही भेटले, त्यांनी असंही सांगितलं की आम्ही 20 तारखेच्या नंतर आम्ही 1.5 कोटी डोसेस पर मंथ देऊ। आता त्याची विगतवारी ते कशी करायची, कॉर्पोरेटला गव्हर्नमेंटला त्याबाबतचा निर्णय ते घेतील, कारण ते लंडनला आहे, ते आल्यानंतर घेतील, परंतु ते ज्यावेळी देतील त्यानंतर पुन्हा आपल्याला 18 ते 44च्या संदर्भातला निर्णय उपलब्धतेप्रमाणे घेता येऊ शकेल। पण आज मात्र आपल्याला प्राधान्यक्रम हे 45 वयोगटातील पुढच्या दुसऱ्या सेकंड डोस साठी देणं गरजेचं आहे, शास्त्राप्रमाणे गरजेचं आहे आणि आरोग्याच्या त्यांच्या काळजीसाठी घेणं गरजेचं आहे। म्हणून ही संपूर्ण 18 ते 44 ची राज्य शासनाने खरेदी केलेली लस आपण डायव्हर्ट केलेली आहे आणि त्यामुळे 18 ते 44 तूर्त स्थगित केलेली आहे। हा झाला एक निर्णय। दुसरा महत्वाचा विषय की जरूर लॉकडाऊनच्या संदर्भात अनेकांना अपेक्षा आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक मंत्रिमंडळातील सदस्यांनी पण बोलून दाखवलं, कारण लॉकडाऊन केल्यानंतर आज आपण जर बघितलं तर साधारण 7 लाखाला पोहोचलेला महाराष्ट्र आता 4,75,000च्या दरम्यान आलेला आहे, म्हणजे मोठ्या पद्धतीनं केसेस मध्ये कमी झालेला आहे। भारताचा पर डे ग्रोथ रेट हा 1.4 आहे, म्हणजे साधारण 1.5% आहे आणि महाराष्ट्राचा पर डे ग्रोथ रेट हा 0.8 आहे। त्यामुळं आपण भारताच्या ग्रोथ रेटच्या अर्धे आहोत आणि म्हणून मला हे सांगायचंय की या सगळ्या ग्रोथ माध्यमातून असेल किंवा अन्य पॅरामीटर्स मध्ये सुद्धा निश्चित प्रकारे म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट मध्ये सुद्धा आपण कमी आलेलो आहोत। आजच्या या निमित्ताने मी एक जरूर सांगेल की याचा अर्थ आपण पूर्ण आपली कर्व स्टेबल झाला अशातला भाग नाही, पण आपण एक डिक्लाइनिंग कमी होत असलेल्या राज्यांमध्ये आहोत। इतर राज्य आपल्यापेक्षा खूप जास्त आहेत। आपण एकूण 36 राज्यांचा असलेल्या या देशामध्ये 30व्या नंबर आहेत ग्रोथ रेटला, एवढं कमी आता आपल्याला ग्रोथ रेट आहे आणि त्यामुळं असं वाटतं की आणखीन मंत्रिमंडळाची अशी अपेक्षा आहे की म्युकर मायकोसिस वाढत चाललेला आहे। आज अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा केसेस पॉझिटिव्ह जरी काही 12-15 जिल्ह्यात कमी दिसत असले तरी काही जिल्ह्यांमध्ये वाढत आहेत आणि त्यामुळं या असलेल्या लॉकडाऊनला किमान 15 दिवस वाढावी अशी एक चर्चा, अशी एक अपेक्षा मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितलेली आहे। माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील, परंतु एक सुतवाच आपल्याला सांगता येऊ शकेल की एक कल साधारणपणे अशा स्वरूपाचा आहे।
सर, सर्वात महत्त्वाचा विषय आहे की दुसरा लसीकरणाचा डोस किती बाकी आहे आणि किती पर्यंत तो पूर्ण होईल? साधारणपणे कोविशिल्ड हा 16 लाख डोसेस दुसरा डोस बाकी आहे, 4 लाख कोवॅक्सिन बाकी आहे, 20 लाख एकूण आपल्याला दुसऱ्या डोस साठी आपल्याला लोकांना दुसऱ्या डोस साठी तेवढे डोसेस लागणार आहेत. आता यासाठी आपल्याजवळ कोविशिल्ड हे साधारणपणे 7 लाखापर्यंत उपलब्ध आहेत आणि कोवॅक्सिन आपल्याजवळ 3 लाखापर्यंत उपलब्ध आहे. म्हणजे 7 आणि 3 साधारण 10 लाखापर्यंतची व्यवस्था ही नक्कीच आपली लगेचच झालेली आहे आणि ती आपण एक 2-4 दिवसाच्या आत 45 वर्षाच्या वरिष्ठ लोकांना ज्यांचा आता ड्यू डेट झालेला आहे ती लगेच देऊ. आणि म्हणून सातत्याने आपली मागणी करतच आहोत. आपण या मागणीप्रमाणे केंद्र शासनाने जे काही 2-4 दिवसात आणखीन डोसेस मिळतील ते सगळे आपण सेकंड डोस साठीच वापरणार आहोत. त्यामुळे तूर्त पहिल्या डोसची अपेक्षा करू नये. दुसरा डोस आपल्याला एकदा पूर्ण करावा लागेल आणि तो पूर्ण झाल्यानंतर एक 4-5-7 दिवसानंतर मग पुन्हा आपल्याला 45 दिवसाच्या अनुषंगाने किंवा उपलब्ध लसच्या अनुषंगाने आपल्याला योग्य तो निर्णय पुढच्या वेळेस घेण्यात येईल. साधारणपणे मिशन ऑक्सिजनचा एक महत्वपूर्ण निर्णय आज झालाय आणि उद्योग विभागाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणपणे त्या जिल्ह्याच्या गरजे इतका ऑक्सिजन निर्माण करण्याचं काम हे करायला हवं. मग तो PSA प्लांट असो किंवा एअर सर्किट ब्रेकरच्या सेपरेशनच्या संदर्भातला म्हणजे ASU एअर सेपरेशन युनिट आणि PSA ही 2 वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. ह्या दोन्ही टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने आपण या ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या उत्पादकांना किंवा कंपन्यांना प्रोत्साहन द्यायचं. मग ते प्रोत्साहनासाठी एक मोठी यादी आपण त्याच्यामध्ये दिली आहे, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन माफी असेल, इलेक्ट्रिसिटी ड्युटी कमी केलेली असेल, इलेक्ट्रिसिटीचं टॅरिफ कमी केलेलं आहे, त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी माफ केलेली आहे, त्याच्यानंतर 150% किंवा 100%, मराठवाडा आणि विदर्भासाठी 150%, इतर भागासाठी 100%, साधारणपणे आपण त्याला GST मध्ये माफी देण्यात आलेली आहे. अशा अनेक सवलतींचा एक मोठी लिस्ट आहे, जेणेकरून आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावं या दृष्टिकोनातून उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनच्या व्यवसायाला प्रोत्साहित करण्यासाठी अशा पद्धतीच्या सवलती इन्सेंटिव्ह ह्या देण्यात आलेल्या आहेत. आज त्याला तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळातल्या अनेक मान्यवरांनी अनेक चांगल्या सूचना यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्या सूचनांच्या सह त्याला मान्यता दिली जाईल. मात्र ऑक्सिजनच्या संदर्भात आपण स्वयंपूर्ण व्हायला हवं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्रिमंडळाने या निमित्ताने ठरवण्यात आलेलं आहे. एकदा मला वाटतं लस उपलब्ध झाली की नक्कीच पत्रकारांच्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल, परंतु लस उपलब्ध होऊ द्या अगोदर सेकंड डोसचा महत्वाचा विषय आपल्याला संपवावा लागेल. मी सांगितलं त्या पद्धतीनं जसं जर आदर पुनावालांनी जसं सांगितलंय, मुख्यमंत्र्यांना शब्द दिलाय की 20 मेच्या नंतर आपण 1.5 कोटी दर महिन्याला देऊ आणि तो जर का राज्य शासनाच्या दृष्टिकोनातून उपलब्ध होत असेल, सरकारसाठी गोरगरिबांसाठी लस ही उपलब्ध होत असेल, तर त्याच्यात निश्चित प्रकारे पत्रकारांना आग्रहपूर्वक आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा मांडलेलं आहे आणि त्यावेळेस योग्य तो विचार निश्चित प्रकारे केला जाईल. मला असं वाटतं की ज्या अर्थी लोकल ट्रेन म्हणजे आता सध्या तूर्त एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे, तर त्या एक्सटेन्शन मध्ये फार काही सवलत दिली जाईल असं वाटत नाही. पण तरी सुद्धा याबाबतचा अंतिम जे फाईन ट्युनिंग ज्याला म्हणू आपण, की छोट्या मोठ्या ज्या काही महत्वाच्या बाबी असतात ह्यातल्या, की बाबा काय करावं काय नाही करू, तर या बाबतीतला अंतिम निर्णय हा 15 तारखेपर्यंत, कारण आज आपली 11 तारीख आहे ना, 12 तारीख आहे, तर 13, 14, 15 अजून 2-3 दिवसानंतर त्याची जी काही
ज्या काही डू अँड नॉट टू डू काय जे काही गोष्टी असतील तर त्याबाबतचा सविस्तर नोटिफिकेशन ही सेपरेट निर्गमित करण्यात येईल आणि मला वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला त्याबाबतच्या अधिक सविस्तर सूचना देण्यात येतील. आज फक्त सुतोवाच एवढाच करेल की मंत्रिमंडळाच्या इन जनरल सदस्यांची की लॉकडाऊन वाढवावा अशा पद्धतीचा एक कल महाराष्ट्र त्या ठिकाणी व्यक्त करण्यात काही गोष्टी शिथिल केल्या जातील. ग्लोबल टेंडरच्या संदर्भात आता मी सांगितलं की साधारणपणे ग्लोबल टेंडर मध्ये वॅक्सिन ही ग्लोबल टेंडर मध्ये घेण्यात यावी अशी मागणी सुद्धा बऱ्यापैकी सर्व लोकांनी या ठिकाणी केली. पण ग्लोबल टेंडर करून समजा फायझर असेल किंवा तुमची मॉडर्ना असेल किंवा जॉन्सन अँड जॉन्सन असेल ह्या ज्या काही लसी आहेत या लसींच्या संदर्भात अगोदर केंद्र शासनाने या लसींना मान्यता देणं गरजेचं आहे, नंबर 1. आणि नंबर 2, या लसींना जे काही कोल्ड चेन लागतं, जसं आता आपली इथली लस कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन ही 2 डिग्रीज to 8 डिग्रीज मध्ये आपण ठेवतो, तशी जे काही इतर लसी आहेत त्यांना मायनस डिग्रीज मध्ये ठेवावं लागतं. आणि ह्या सगळ्याच अनुषंगाने एकतर केंद्र शासनाची परवानगी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तो जर परवानगीचा भाग जर झाला तर ग्लोबल टेंडर काढायला राज्य शासनाची अजिबात अडचण नाही. त्यामुळं लसीकरणाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहावं आणि संपूर्ण परिस्थिती समजून सांगावी अशा पद्धतीचा सुद्धा एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे. आणि प्रधानमंत्र्यांना लसीकरणाच्या संदर्भातलं सविस्तर परिस्थिती माहिती करून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री पत्र लिहिणार आहेत. काही निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. काही निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. 2 निर्णय जो हुए हैं उसमें नंबर 1 निर्णय ये हुआ है कि आज खास तौर पर 18 to 44 का जो एज ग्रुप है जिसमें 1 मई से महाराष्ट्र सरकार ने जो टीकाकरण शुरुआत किया था उसको करीबन हम 5 लाख लोगों के ऊपर 5-6 लाख लोगों के ऊपर टीकाकरण हुआ भी है, लेकिन उसको हमारे को आज एबियंस का मतलब है तुरंत स्थगित करना पड़ रहा है, इसलिए कि सेकंड डोज 45 एज ग्रुप के आगे का ड्यू हो चुका है, जो भारत सरकार की जिम्मेदारी का काम है, लेकिन वह डोज पूरी तादाद में नहीं मिल रहा है. इसलिए अगर हम सेकंड टीकाकरण टाइम पे नहीं करेंगे तो पहले टीकाकरण का कोई परिणाम नहीं रहेगा. और इसीलिए हमने ये निर्णय लिया है कि जो टीके महाराष्ट्र सरकार ने 18 से 44 उम्र के लोगों के लिए खरीदी किए थे, परचेज किए थे, उसमें से पूरी की पूरी मात्रा वो कोविशील्ड की हो या कोवैक्सीन की हो, वो हम 45 इयर्स के जो राष्ट्रीय टीकाकरण जो भारत सरकार की जिम्मेदारी का काम है उसकी तरफ हम ट्रांसफर कर रहे हैं. और इसलिए 18 से 44 साल के उम्र का टीकाकरण महाराष्ट्र में तुरंत यानी टेम्पररी बेसिस के लिए हम स्थगित कर रहे हैं. हमें आशा है कि अदर पूनावाला जी जिन्होंने जो कोविशील्ड बनाते हैं उन्होंने मुख्यमंत्री जी को शब्द दिया है, एक वायदा किया है कि हम 20 तारीख के आगे जरूर 1.5 करोड़ डोसेस देंगे. अगर वो फाइनल होता है तो जरूर 18 से 44 का जो भी टीकाकरण है हम फिर एक बार शुरू कर सकते हैं. तो ये जैसी अवेलेबिलिटी होगी उस हिसाब से आने वाले दिनों में हम निर्णय लेंगे. लेकिन आज हमारी जो प्रायोरिटी है वो 45 उम्र के आगे के जो लोग हैं, करीबन 4 लाख कोवैक्सीन ड्यू डेट है लोगों के लिए और 16 लाख सेकंड डोज कोविशील्ड का ड्यू है. तो कुल मिला के 20 लाख डोसेस हमें देना है. और आज हमारे पास हमने करीबन जो केंद्र सरकार ने 10 लाख दिए हैं और हम हमारी तरफ से 4 लाख ट्रांसफर कर रहे हैं, तो ऐसे कुछ नहीं, कुल मिला के 10 लाख हम अभी देना चाहेंगे. और
आने वाले कुछ दिनों में और जो भी बचे हैं, जो दूसरा टीका देने के लिए जो लोग बाकी रहेंगे उनके लिए भी टीका केंद्र शासन भी कुछ हद तक देगा और राज्य शासन भी जरूर खरीदी करेगा। और उसके माध्यम से हमारे सामने आज एक ही टारगेट है कि हम दूसरा टीका का जो भी ड्यू डेट के जो लोग हैं उनको हम पूरी तरह से टीकाकरण करेंगे। दूसरा यह भी है कि सभी लोगों ने अभी 2 दिन 3 दिन तक ही लॉकडाउन का जो अवधि है वो पूरी हो जाएगी, तो एक चर्चा जरूर हुई जिसमें कई लोगों ने मांग रखी है कि जिस तरह से महाराष्ट्र आज अगर भारत के अन्य राज्यों की तुलना में अगर देखेंगे तो जरूर महाराष्ट्र में पर डे ग्रोथ 0.8 में है, बल्कि भारत का जो देश का ग्रोथ रेट है वो 1.4 है। तो हम भारत सरकार के ग्रोथ रेट से आधे हैं। और अगर हम अन्य राज्यों से तुलना करेंगे तो जो अन्य राज्यों से तुलना करते हुए हमारा महाराष्ट्र ग्रोथ में अभी 30वें क्रमांक में है। तो हमारे से 30 राज्य ऊपर है जिनकी ग्रोथ रेट हमारे से ज्यादा है। तो जरूर लॉकडाउन का असर है। 3T हमारा टेस्टिंग जो भी है वो भी हमने पर डे 2 लाख और पर मिलियन 2.5 लाख के दरमियान हम टेस्टिंग कर रहे हैं और ट्रीटमेंट के हद तक भी पूरा ख्याल हम कर रहे हैं। तो इन जनरल महाराष्ट्र के सभी लोगों को मैं धन्यवाद दूंगा कि उनका सहयोग सहकार्य है, हमारे स्वास्थ्य विभाग के कर्मचारियों का बड़े पैमाने पे सहकार्य है, फ्रंट लाइनर्स का सहकार्य है, एसेंशियल वर्कर्स का सहकार्य है। सभी के माध्यम से थोड़ा बहुत कंट्रोल हम कुछ जिलों में लाए हैं, लेकिन ऐसी बात नहीं है कि सभी जिलों में हम ग्राफ डिक्लाइन हो रहा है या कम हो रहा है, ऐसी बात नहीं है। कुछ जिलों में अभी भी केसेस बढ़ रहे हैं, तो उनकी फिक्र जरूर है और उनके हद तक हमारे को और ज्यादा ध्यान देना पड़ेगा। और इन जनरल ये सभी केसेस देखते हुए पॉजिटिविटी रेट भी आज कम नहीं हुआ है। जो 10 के नीचे होना चाहिए वो आज भी 10 के नीचे नहीं है। तो ये सभी चीजें ध्यान में रखते हुए मंत्रिमंडल के भी सभी लोगों ने और स्वास्थ्य विभाग ने भी एक 15 दिन तक लॉकडाउन अगर बढ़ाएंगे तो और अच्छी स्थिति में महाराष्ट्र जा सकता है, ऐसी एक मांग या बात रखी है। माननीय मुख्यमंत्री इस पे डिसीजन जरूर लेंगे, लेकिन जो उसकी जो फाइन ट्यूनिंग होती है कि क्या चालू रखना है क्या बंद रखना है, ये 15 दिन के बाद उसमें जो भी तब्दीलियां हैं, जो छोटे मोटे अमेंडमेंट्स है वो जरूर किए जाएंगे। उसका एक सेपरेट नोटिफिकेशन 15 तारीख के बाद निर्गमित किया जाएगा। सर, ऑक्सीजन निर्माण करने वाली कंपनियों को सब्सिडी और इंसेंटिव देने की बात भी मंत्रिमंडल में हुई। बिल्कुल, एक मिशन ऑक्सीजन, यह एक उद्योग विभाग का प्रस्ताव, खास तौर पर ऑक्सीजन हर जिले में निर्माण हो और उस निर्माण के लिए यह सभी मेडिसिन ऑक्सीजन निर्माताओं को इंसेंटिव देना चाहिए, कुछ प्रोत्साहन देना चाहिए। इसीलिए यह एक प्रस्ताव राज्य शासन ने मंजूर किया है और उसमें खास तौर पर जीएसटी में 100 से 150% तक सब्सिडी है। उसमें रजिस्ट्रेशन फी हो, इलेक्ट्रिसिटी ड्यूटी हो, इलेक्ट्रिसिटी का टैरिफ हो, कई अन्य इंसेंटिव्स दिए गए हैं। और अपने अपने हर जिले में जो भी ऑक्सीजन लगने वाला है, 3rd वेव का अंदेशा देखते हुए भी जो भी लगने वाला है उसका अंदाजा लेके किस तरह से हम ऑक्सीजन प्लांट्स लगा सकते हैं और उसको प्रोत्साहन दे सकते हैं। ये MIDC में उनके लिए लैंड हो, कैपिटल जो होता है जिनको जो राशि लगेगी बनाने के लिए उसमें कुछ सब्सिडी हो, ऐसे कई इंसेंटिव्स उसमें दिए गए हैं। तो प्रिंसिपली ये भी एग्री हुआ है, मान्य हुआ है। उसका कई सुझाव माननीय मंत्रिमंडल के अन्य सदस्यों ने दिए हैं, तो उनके सुझावों को इंक्लूड करते हुए, उसमें शरीक करते हुए वह प्रस्ताव
आने वाले कैबिनेट में उसको अंतिम जो है वो मंजूरी दी जाएगी। सर, वैक्सीन को ग्लोबल टेंडर को लेकर के मांग भी मंत्रिमंडल के भीतर उठी, बाहर भी लोग वैक्सीन के लिए ग्लोबल टेंडर किया जाए ऐसी मांग भी जरूर हुई, लेकिन उसमें सबसे बड़ी आज दिक्कत यह है कि केंद्र शासन ने कोविशील्ड और कोवैक्सीन के अलावा जो अन्य वैक्सीन्स है, जैसा कि जॉनसन एंड जॉनसन हो या फाइजर हो या तुम्हारा क्या बोलते हैं उसको मॉडर्ना हो, तो इन वैक्सीन्स के लिए भी मंजूरी देना जरूरी है। और अगर केंद्र शासन उसकी मंजूरी देता है तो हम ग्लोबल टेंडर भी निकालेंगे। अब प्रॉब्लम ये आएगा कि ग्लोबल टेंडर के कई प्रॉब्लम्स होते हैं, तो वो प्रॉब्लम्स के बारे में भी डिस्कशन किए। मुझे लगता है कि ये सभी बातें बहुत तफसील से बताना ठीक नहीं है, लेकिन आज एक है कि केंद्र शासन ने इसमें इंटरवीन करना जरूरी है और केंद्र शासन ने इसके बारे में जो भी निर्णय है, जैसा कि अन्य वैक्सीन को मान्यता देने का काम हो, अप्रूवल देने का काम हो, उसके रेट्स के बारे में सोचने का काम हो, ये सभी निर्णय अगर राज्य सरकार के हित के लिए लिया जाएगा तो राज्य शासन ग्लोबल टेंडर भी निकालने के लिए तयार आहे। म्हणजे शेवटचं मराठीमध्ये कुठले लॉकडाऊन वाढवत असताना कुठले जे निर्बंध आहेत ते शिथिल केली जातील का? नाही, मला असं वाटतं की लॉकडाऊनच्या सध्याच्या ज्या काही बाबी आहेत त्याच्यामध्ये काय शिथिलता करायची, काय रेस्ट्रिक्शन्स आणखीन वाढवायचे या संदर्भातलं स्पेशल नोटिफिकेशन 15 तारखेच्या नंतर काढण्यात येईल। धन्यवाद.